नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या मनात उत्सुकता असेल की दरवेळेप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन असे काय पाहण्यास मिळणार आहे, काय ऐकण्यास मिळणार आहे, कोणती परंपरा, कोणती रीत, कोणती प्रथा आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. राखी पौर्णिमेच्या तारखेबाबत यंदाही काही ठिकाणी संभ्रम म्हणजेच मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. ती म्हणजे कोणत्या दिवशी ही तिथी साजरी करायची. मात्र पंचांगातील तिथीचा विचार केल्यास हा संभ्रम दूर होतो. सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी आल्यामुळे हा आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहजरित्या मिळून जाईल. रक्षाबंधन 28 ऑगस्टला होणार आहे. या दिवशी पौर्णिमा सकाळी 9:49 राहणार आहे. यंदा लागोपाठ 2 दिवस पौर्णिमा आल्याने काहीसा संभ्रम म्हणजेच असा योग निर्माण झाला आहे. मात्र पंचांगानुसार दोन्ही दिवसांचे वेगवेगळे धार्मिक महत्त्व यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:09 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. या दिवशी आपण आपल्या कुळातील जे कुलाचार असतात ते करू शकता. अपराह्न काळात पौर्णिमा तिथी आहे. या काळामध्ये आपण कोणते पूजा विधी करावे या बाबतीमध्ये आपण पाहूया. सूर्योदय व्यापिनी पौर्णिमा नसल्याने रक्षाबंधन सण करणे अपेक्षित नाही. मात्र या दिवशी कुलधर्म, कुलाचार, धार्मिक पूजा करण्याची पद्धत आहे. जे लोक उपवास वगैरे करतात ते या दिवशी उपवास करू शकतात. रक्षाबंधनासाठी 28 ऑगस्टची पौर्णिमा तिथी आपण महत्त्वाची आहे असे गृहीत धरून सकाळी 9:49 पौर्णिमा समाप्त होणार असली तरी सूर्योदय व्यापिनी ही पौर्णिमा असल्याने याच दिवशी राखी पौर्णिमेचा सण आपण साजरा करण्यास हरकत नाही आणि आपण तो साजरा करणार आहोत. तर या दिवशी कोणते प्रकारचे प्रथा, पद्धती, परंपरा असतात याबाबत आपण जाणून घेऊया. यंदा भद्रामुक्त असा शुभ योग आला आहे. यापूर्वी 2020 साली सूर्योदयाच्या वेळेपासूनच भद्रा काळाचे सावट नव्हते. म्हणजे पहा किती सुंदर योग. त्यानंतर 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 सलग 5ही वर्षात रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ होता. त्यामुळे शुभमुहूर्ताची प्रतीक्षा आपल्याला करावी लागत होती आणि त्यामुळेच आपल्याला त्याही वेळी अशा प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागत होती. तर 27 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भद्रा काळ असल्याने त्या दिवशी राखी बांधणे वर्ज्य मानले जाते. म्हणजेच त्या दिवशी राखी पौर्णिमा किंवा राखी बांधण्याचा कार्यक्रम सोडून आपण इतर सर्व धार्मिक विधी करू शकतो. 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच भद्रा समाप्त होत असल्यामुळे 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 वेळ हा राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम पवित्र मानला गेला आहे. हा सण नात्यांचा सण, हा प्रेमाचा. रक्षाबंधनाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. राखी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना अनेक शुभेच्छा.